12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडमधील वैजनाथ मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली। सेलूमध्ये शिवशंकर मंदिर आणि शिवभक्तांकडून दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी दिंडीमध्ये आयोजित रिंगण सोहळ्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं। भंडारा आणि नागपूरच्या सीमेवर असलेल्या आंभोरा इथल्या शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला। 5 नद्यांच्या संगमावर असलेलं मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटेश्वर महादेव मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली। कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती। परभणीमध्ये प्रसिद्ध पारदेश्वर महादेवाची शोभायात्रा काढण्यात आली। जगातील सर्वात मोठं पाऱ्याचं शिवलिंग असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अमरावती शहरातील गडगडेश्वर मंदिरात भक्तीचा जनसागर उसळला होता। 250 वर्षांपूर्वीचं हे मंदिर असून सालाबादप्रमाणे इथे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात महाशिवरात्र साजरी करण्यात आली। मंदिरात असणारी 3 गुप्तलिंग केवळ आजच्या दिवशीच खुली केली जातात। या गुप्तलिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला महाशिवरात्री निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली। तसंच मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं। 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा झाला। काल मध्यरात्रीपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर इथंही महाशिवरात्री निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती। राज्यासह देशभरातील नागरिकांनी महादेवाचं दर्शन घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।